पिंपळगावमध्ये आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान गोंधळ तसेच पोलिसांवर कार्यकर्त्यांकडून गंभीर आरोप करण्यात आलेत। जमादाराच्या निलंबनाची मागणी करत ठिय्या आंदोलन उभारले गेले, त्यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झालाय। कागल तालुक्यातील पिंपळगाव इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली। ही घटना 18 एप्रिल रोजी रात्री घडली। मिरवणूक रात्री 10 वाजता सुरू असताना समारोप करताना 2 गाणी लावण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला। कागल पोलीस ठाण्याचे वैभव जमादार घटनास्थळी आले आणि डीजेचं साहित्य जप्त करत पैशांची मागणी केल्याचा आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती आणि कार्यकर्त्यांनी केलाय। जमादार यांना तात्काळ निलंबित करावं या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी कागल पोलीस ठाण्यासमोर आज ठिय्या आंदोलन केलं। या घटनेचा निषेध म्हणून 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पिंपळगावमधील महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमाव केला आणि जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। माजी नगरसेवक प्रकाश गाडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला, मात्र त्यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले। दुपारी 12:30च्या सुमारास आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोर चूल मांडून तिथंच भात शिजवण्याचा प्रयत्न केला। या कृतीमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती। परिणामी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय।